नमस्कार मित्रांनो, तू रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता अर्णव हा लावण्यावर खूप चिडलेला असतो. तिला तो म्हणतो की हे बघ लावण्या, तुझं आणि माझं अजूनही लग्न झालेलं नाही आहे. त्यामुळे तू आता हे सगळं बोलणं गरजेचं नाही आहे आणि या सगळ्या गोष्टी तुला जाणणंही गरजेचं नाही आहे. त्यावेळेला मग आता लावण्या म्हणते की एक मिनिट, मला कळतं आहे यार, हा जो काही तुझा राग आहे ना, तो नॉर्मल नाही आहे. हा कशामुळे आहे ना, मला चांगलंच माहिती आहे. ईश्वरी, ती ईश्वरी देसाई यामुळे हा राग आहे, बरोबर ना? म्हणजे ती ईश्वरी देसाई अजूनही तुझ्या मनातून जात नाही, ऑलराईट? म्हणून तू हे सगळं करतोयस, कळलं आहे मला. परंतु त्यावर अर्णव आता तिला म्हणतो की हे बघ लावण्या, एक गोष्ट लक्षात ठेव, तुला काहीही राईट्स नाही आहे सगळं काही आता माझ्याबद्दल जाणून घेण्याचा. तेव्हा ती म्हणते की अच्छा, म्हणजे मला राईट नाही असं तू म्हणतोयस, परंतु ए आर, तुला तर पूर्णपणे राईट्स आहेत ना, की तुला तुझ्या मनाबद्दल काय चाललं आहे हे जाणून घेण्याचा. म्हणूनच मी तुला सांगते, तुझं हे काही चाललंय ना, ते मला अजिबात आवडत नाही आहे. ए यार, सध्या आपल्या घरामध्ये आपल्या लग्नाची बोलणी सुरू आहेत. त्यामुळेच तू आता प्लीज कुठल्याही गोष्टीचा विचार करू नकोस. आता जेवढं हॅप्पी राहता येईल तेवढं तुला हॅप्पी राहायचं आहे. आणि डोंट वरी, मी तुझ्यासोबत नेहमीच असणार आहे. आणि मी कितीही काही झालं तरीही तुला मागे सोडणार नाही. आपलं लग्न झाल्यानंतर मी त्या ईश्वरी देसाईला तुला विसरायलाच लावणार आहे. कारण काही झालं तरीही मी लग्नानंतर तुला इतकं प्रेम देईन की तू त्या ईश्वरी देसाईला विसरून जाशील. हे प्रॉमिस आहे माझं. आणि किती काही झालं तरीही ती विसरणारच तुला. हे सगळं मी तुला आता सांगते. आणि त्यानंतर ती अर्णवच्या गालावर हात ठेवते आणि त्याला सांगते की आय लव्ह यू यार. असं म्हटल्याबरोबर आता तो तिच्याकडे बघत राहतो आणि पुन्हा मान बाजूला वळवतो. आणि त्यानंतर पुन्हा तिला वाईटच वाटतं. आता ती त्यावर त्याला काहीच बोलत नाही, कारण तिला कळलेलं असतं अजूनही अर्णव कन्व्हिन्स झालेला नाही आहे. त्यामुळे ती आता त्याला काहीही न बोलता तिथून गुपचूप निघून जाते. आणि निघून गेल्यानंतर आता अर्णव तिच्याकडे वळूनही मागे बघत नाही. आता ती जात असताना जोरात दरवाजा लावून घेते. आणि दरवाजा लावून घेत असताना अर्णव पटकन बघतो आणि तो डोळे जरासे मिचकावते. म्हणजे जे काही लावण्य वागते, जी काही लावण्याची चिडचिड होते, त्यामध्ये काहीतरी कुठेतरी मी जबाबदार आहे हे त्याला समजत असतं. परंतु त्याच्या मनात जे काही चाललं आहे ते अजूनही त्याला स्पष्ट उमटत नसतं. म्हणून तो तिथेच डोक्याला हात लावून बसलेला असतो. त्यानंतर दुसरीकडे ईश्वरीचा गोंधळ उडालेला असतो. ती घरात इथून तिथे नुसत्या फेऱ्या मारत असते आणि म्हणते की काय करू मी ना, मला खरंच कळत नाही आहे. माझ्या ना मनाचा नुसता गोंधळ उडाला आहे. जेव्हापासून लग्न ठरलं आहे तेव्हापासून खरं तर मला आनंदी असायला हवं आहे ना, हॅप्पी असायला हवं आहे मला. मग माझं होतं आहे तरी काय? म्हणजे माझ्या मनात अशांतता आहे असं वाटतं आहे मला. कुठेही आनंद असा वाटतच नाही आहे. एक जर मुलींची लग्न जमतात तर त्यांना त्याचा आनंद होतो ना, परंतु मला असं काही झालं नाही आहे. असं का अजीब होतं आहे मला? असं अजीबवालं फिलिंग काय येतं आहे? काहीच कळत नाही आहे. आणि माझ्यासोबत असं का घडतं आहे? माझा का गोंधळ उडाला आहे ना, तेच मला समजत नाही आहे. त्यावेळेला ईश्वरीला पटकन बाजूला आवाज येतो, मिस इंदौर, हाय, व्हॉट्सअप. असं म्हटल्यावर आता ईश्वरी ही त्याच्याकडे बघते आणि म्हणते की अर्णव सर, तुम्ही? हो, खरंच अर्णव सर, तुम्ही आलात का इकडे? तेव्हा आता ईश्वरी त्याच्याकडे येते आणि विचारते. तेव्हा अर्णव म्हणतो की हो, मीच आलो आहे. तेव्हा ईश्वरी म्हणते की मला कळत नाही आहे, अचानक तुम्ही? तेव्हा मग तो म्हणतो की हो मी सिंदूर, तुझ्या गडबड गोंधळ झाला आहे ना, त्यामुळे मग मला येणं भागच होतं, बरोबर की नाही? असं ईश्वरीला तो म्हणतो. त्यावेळेला ईश्वरी म्हणते की सर, पण तुम्ही इथे आलात ना, म्हणजे मला खरंच विश्वास बसत नाही आहे. तेव्हा तो म्हणतो की हो, काय त्याच्यात विश्वास बसण्यासारखं? हे बघ मी इथे आलो आहे. तेव्हा मग आता ईश्वरी म्हणते की अर्णव सर, खरं तर ना ही चीटिंग आहे. तुम्ही ना माझ्याबरोबर नीट बोलत नाही आहे. आणि अर्णव तिला विचारतो की मला सांग, आपल्यात कोणतं नातं आहे? मी कोण आहे तुझा? तेव्हा ईश्वरी म्हणते की तुम्ही फ्रेंड आहात माझे, दोस्त. तेव्हा मग तो म्हणतो की बरोबर, म्हणजे आपला जो काही फ्रेंड असतो ना, तो आपल्या मनात असतो. आणि म्हणूनच आता मी तुझ्या मनात आहे की नाही, तू माझाच विचार करतेस, त्यामुळे मी आता तुला दिसलो की नाही, बरोबर की नाही? असं अर्णव विचारतो. तेव्हा ईश्वरी म्हणते की सर, आज तुम्हाला झाले तरी काय? म्हणजे आज तुम्ही हसी मजाकवाला कोट घालून आलात का? म्हणजे हसी मजाकचा मूड आहे का तुमचा? तेव्हा मग अर्णव तिला म्हणतो की बरोबर, मिस इंदौर, मला सांग की तुला हा हसी मजाकवाला कोट आवडतो ना? तेव्हा ईश्वरी त्याला हो असं म्हणते. नंतर मग तो म्हणतो की मग म्हणूनच मी घालून आलो आहे हा हसी मजाकवाला कोट. असं म्हटल्यावर दोघं आता हसायला लागतात. ईश्वरी पण म्हणते की सर, खरंच तुमचं ना बघायला गेलं तेवढं वेगळंच आहे. ईश्वरी म्हणते की अर्णव सर, मला ना खरंच खूप उलझन झाली. खरं तर आता तुमच्यामुळे मी हसली आहे खरी, परंतु माझ्या मनात ना खूप गोंधळ उडाला आहे.
खूप विचार आहेत माझ्या मनामध्ये. त्यावेळेला मग अर्णव म्हणतो की मिस इंदोर कसले विचार? तेव्हा ती म्हणते की असं मला एक्झॅक्टली सांगता येत नाही आहे, परंतु मनाचा खूप गोंधळ उडाला आहे. अशी उथलपुथल होती आहे. काही समजत नाही काय व्हायचं आहे आणि काय नाही ते. खूप विचार येत आहेत मनामध्ये आणि कसंही वाटतं आहे की काय करू, कोणाशी बोलू? म्हणजे आनंदी असं वाटतच नाही आहे, असं ईश्वरी आता त्याला सांगत असते. त्यावेळेला आता ईश्वरी हे सगळं उभं राहून सांगत असताना अर्णव विचार करतो की बापरे, म्हणजे मिस इंदोर तू नक्की काय म्हणालीस? उथल-पुथल आणि गोंधळ उडाला आहे. म्हणजे मला एक समजत नाही आहे की हे सगळं नक्की काय होतंय? तेव्हा मग अर्णव म्हणतो की उथल-पुथल. बापरे! उथल-पुथल, गोंधळ हे तर ना सगळ्या खूप कठीण गोष्टी वाटतायत. मला समजत नाही आहे की काय होतंय? तेव्हा मग अर्णव तिला म्हणतो की इट्स अ व्हेरी सीरियस प्रॉब्लेम. एक काम करूया मिस इंदोर, आपण याबद्दल विचार करूया की नक्की काय करता येईल. ईश्वरी म्हणते की हो ना, सर मलाही समजत नाही आहे की हे सगळं का चाललंय? तेव्हा ईश्वरी हे सगळं अगदी तळमळीने अर्णवला सांगत असते की माझ्या आयुष्यात हा आता खूप मोठा प्रॉब्लेम आलेला आहे. त्यावेळेला अर्णव आता तिच्याकडे बघतो आणि तिच्याकडे बघूनच म्हणतो की मिस इंदोर, एक मिनिट मला जरा तुला बघू दे. लेट मी स्कॅन युअर मन. असं म्हणून तो आता तिच्याकडे बघायला लागतो. ईश्वरी हसायला लागते आणि अर्णव म्हणतो की मिस इंदोर, हा तर खूप मोठा प्रॉब्लेम आहे गं, डेंजरस. एक मिनिट मला तुझं जरा मन बघू दे, स्कॅन करू दे, नंतर तुझे डोळे बघू दे. तेव्हा मग आता ईश्वरीचे तो डोळे अगदी वाकून वाकून बघत असतो. ईश्वरीला तो म्हणतो की बाप रे! ईश्वरी म्हणते काय झालं सर? तेव्हा अर्णव म्हणतो की मिस इंदोर, अगं तुझ्या डोळ्यांमध्ये अशांतता आहे ना, ती अगदी स्पष्टपणे दिसतीये. कारण तुझं जे काही मन आहे ते खूप अचल आहे, चंचल आहे आणि काय ना तुझं मन हे स्थिर नाही आहे. ते सगळं डोळ्यात स्पष्टपणे दिसतंय बालिके, की तुझ्या डोळ्यांमध्ये प्रचंड मोठी अशांतता आहे. ईश्वरी म्हणते की अर्णव सर, मग आता काय करायचं मला खरंच कळत नाही आहे. तर तो म्हणतो की नको काळजी करूस बालिके. हा अर्णव बाबा आहे ना, काही झालं तरीही तुला एकटं सोडणार नाही आहे आणि तुझं मन जे काही असं चंचल आहे ना, त्या गोष्टी अगदी व्यवस्थित करणार मी. तेव्हा ईश्वरी म्हणते की अर्णव सर, खरंच तुम्ही आता हे जे काही बोलताय ना, त्यामुळे खरं तर मला हसायला येतंय, परंतु ना मला खरं तर तुमचाच राग येतोय. अर्णव म्हणतो की का? माझा राग कशासाठी? तेव्हा ईश्वरी म्हणते की सर, तुमच्यामुळेच झालं हे सगळं. खरं तर जेव्हा मला तुमची गरज होती त्यावेळेला तुम्ही नव्हतात. तेव्हा तुम्ही पाठ करून निघून गेला होतात. माझ्याशी बोललात देखील नाही. ही असते का मैत्री? इतके दिवस मी तुमच्याशी बोलण्याचा प्रयत्न करते, परंतु तुम्ही बोलतही नाही. तेव्हा मग आता अर्णव म्हणतो की एक मिनिट मिस इंदूर, मी गेलोच नव्हतो. तूच समोरून तोंड फिरवून माझ्या इथून निघून गेली होतीस. मग मी काय करायला हवं होती? हवं होतं? तेव्हा अर्णवला ती म्हणते की अच्छा, म्हणजे तुम्ही फक्त तोंड समोर करून बघत बसणार होतात का? म्हणजे मला काय झालं आहे, कशासाठी हे सगळं होतं आहे, काय उलझन आहे, हे सगळं तुम्हाला विचारायचा अधिकार आहे आणि तुम्ही ते विचारायला हवं होतं ना. मला का नाही विचारलं तुम्ही? असं पुन्हा एकदा त्यांची टॉम अँड जेरीची भांडणं सुरू होतात. तेव्हा मग अर्णव म्हणतो की मिस इंदौर, हे बघ, आता तू मला दोष देऊ नकोस. हा सगळा जो काही दोष आहे ना, तो तुझाच दोष आहे. उगाचच तू तुझे जे काही प्रॉब्लेम केलेत ते माझ्या अंगावर ढकलू नकोस. हा तुझाच दोष आहे आणि तुलाच हे सगळं निस्तारावं लागेल. तेव्हा मग ईश्वरी म्हणते की नाही, अजिबात नाही. हा सगळा माझा दोष नाहीच आहे मुळात. हे सगळं घडलं आहे ना, ते तुमच्यामुळे घडलं आहे. त्या दिवशी माझ्याशी असं वागलात ना, म्हणून मला वाईट वाटलं आहे. तेव्हा मग अर्णव म्हणतो की मिस इंदौर, तू पुन्हा तेच तेच करतेस. म्हणजे तुझी जी काही चूक आहे तू कधी मान्य करतच नाहीस. पण याउलट तू तुझी जी चूक आहे ती माझ्यावर ढकलतेस आणि प्रत्येक वेळेला मला दोषी ठरवतेस, हो की नाही? तेव्हा अर्णवला ती म्हणते की हे बघा अर्णव सर, मी असं ना अजिबात करत नाही, ठीक आहे? तेव्हा बघ अर्णव म्हणतो की ओके, फाईन, ठीक आहे. आत्ता मला एक गोष्ट सांग, आता तू काय करतेस ते सांग. तेव्हा आता ईश्वरी गप्पच बसते. अर्णव म्हणतो की मिस इंदौर, हेच तर असतं ना तुझं. आपली फ्रेंडशिप आहे तर तू माझ्याशी काही बोलत का नाहीस? तू मला काही सांगितलं नाहीस. मग मी काय विचार करणार की माझं नातं हे जास्त महत्त्वाचंच नाही आहे. आणि शिवाय तू प्रत्येक वेळेला हेच करत असते. आपलं जे काही नातं आहे ना, तू आपली फ्रेंडशिप आहे ना, तू टेकन फॉर ग्रँटेड करत असतेस. तेव्हा ईश्वरी म्हणते की काय? म्हणजे तुमचं काय म्हणणं आहे की मैत्री आहे ती माझ्यामुळे या लेवलला आहे? तेव्हा मग अर्णव म्हणतो की हो, कारण तू आपली मैत्री ही अशा प्रकारे गृहीत धरतेस आणि मग हे सगळं असं घडत राहतं तुझ्या आयुष्यात. किती काही झालं तरीही मग तुला मला सांगावंसं वाटतं, परंतु ते तुला सांगता येत नाही, बरोबर? मिस इंदौर, तूच असं करतेस. तूच माझ्या मैत्रीला ग्राह्य धरत असतेस नेहमी, असं तो तिच्यावर ओरडतो. तेव्हा ती म्हणते की एक मिनिट अर्णव सर, तुम्ही मला दोष देऊ नका. ती मागे वळून बघते आणि जोरात किंचाळते, कारण समोर नम्रता असते. आता नम्रताला पाहून ती जराशी दचकते आणि नंतर नमू म्हणते की काय गं इशू, अगं काय झालं तरी काय? तेव्हा ती म्हणते की अगं नमूताई, तू आहेस? तेव्हा ती म्हणते की हो अगं, मी आत्ताच आली आहे तुझ्याशी बोलण्यासाठी. परंतु तुला झालं आहे तरी काय? नक्की सांग तरी. काय गं? तेव्हा मग ती म्हणते की अगं, मला खरंच काही कळत नाही. ठीक आहे, जाऊ दे, काहीच प्रॉब्लेम नाही.
आता ईश्वरीच्या लक्षात आलेलं असतं की आता हे जे काही घडलं आहे त्या अर्णवचा भासत होता. ती विचारते, इशू काय झालंय सांगशील का? ईश्वरी म्हणते की काय नाही ताई, ते असंच. नमू म्हणते, अगं काही नाही, कसं तू इतक्या जोरात किंचाळलीस मला बघून, मिस तर होते ना. तेव्हा ईश्वरी आता गप्प बसलेली असते. नंतर लावण्य म्हणते की मला ना खरंच कळत नाही आहे, मम्माला येता येणार नाही आहे. त्यावर वल्लरी म्हणते की हे बघ, एक गोष्ट नक्की, म्हणजे आता सध्या अर्णव तयार आहे ना, तर या गोष्टी आपल्याला करून घ्यायला हव्यात. मला एवढंच वाटतंय की एकदा की अर्णव पुन्हा विचार बदलेल ना, त्याच्या अगोदरच हे सगळं करायला हवं. तेव्हा लावण्य म्हणते की मग मी काय करू, मला तर काहीच कळत नाही आहे. त्या ARच्या डोक्यातून ती ईश्वरी जातच नाही आहे. त्याच्याशी किती बोलण्याचा प्रयत्न करते तरीही तो मला काही बोलत नाही. मला कशाचाही अंदाज तो देत नाही. त्यावर आता लावण्याचं आणि वल्लरीचं बोलणं ते ऐकतात आणि एंगेजमेंट होण्यासाठी मॉम येण्याची गरज आहे हे आता वल्लरी आणि लावण्य बोलत असतात. तेव्हा तो विचार करतो की बापरे, म्हणजे हिच्या आईच्या न येण्यामुळे हे साखरपुडा थांबतोय की काय? हा साखरपुडा होणं हे माझ्यासाठीही तितकंच गरजेचं आहे. तेव्हाच तर तो अर्णव ईश्वरीच्या मागे मागे येणार नाही. त्यानंतर आता वल्लरी म्हणत असते की हे बघा काय झालं आहे. तेव्हा मग तेवढ्यात राकेश येतो आणि म्हणतो की अरे बापरे, कशाबद्दल विषय चालला आहे? तेव्हा ती म्हणते की अहो जावई बापू ह्यांच्या साखरपुड्याचा विषय काढतोय, परंतु काय करणार, हिच्या आईला यायलाच वेळ नाही आहे. ती 1 महिना तरी येऊ शकत नाही आहे. तेवढ्यातच तिच्या आईचा फोन येतो आणि लावण्य म्हणते की हॅलो मॉम, बोल काय झालं? तेव्हा ती म्हणते की मॉम, खरं तर तू इथे येणं जास्त गरजेचं आहे, कारण आजी म्हणतायत की तू असल्याशिवाय आपण साखरपुडाच करू शकत नाही. आता तेवढ्यातच ती बोलते आणि वैतागून फोन ठेवून देते. परंतु इथे आता राजेश म्हणत असतो की 1 मिनिट मी जरा बोलू का? म्हणजे मला एक गोष्ट तुम्ही सांगा की साखरपुडा होण्यासाठी कोणीतरी नातेवाईक गरजेचे आहे ना. मग कोणीतरी जवळचे लांबचे काका काकू किंवा मामा मामी आले तरी चालेल. तेव्हा लगेच ती म्हणते की म्हणजे माझ्या इथे काका काकू मामा मामी कोणीच नाही आहेत. तेव्हा मग लगेच लावण्याला ती म्हणते की काय गं, म्हणजे तुझे सगळे नातेवाईक हे अमेरिकेलाच असतात की काय? त्यावर लावण्य म्हणते की नाही तसं नाही आहे, एखाद दुसरे जवळचे म्हणजे लांबचे असे आहेत नातेवाईक. मग ती म्हणते की हो अगं, मग त्यांच्याशी बोल ना तू. त्यावर आता लगेच राकेश म्हणतो की हो, म्हणजे जवळचे किंवा लांबचे असे कोणीतरी आणता आले तर ठीक आहे. त्यावर म्हणजे वल्लरी पण म्हणते की हो, म्हणजे जावई बापू जवळचे असे असतील किंवा लांबचे असतील असे चालतीलच ना. तेव्हा आता लगेच तोही मनात म्हणायला लागतो की बापरे, या दोन्ही बायका किती बावळट आहे. ही मामी तर त्यावरची बावळट आहे. यांना मी काय सांगतोय ते कळतच नाही आहे. जसं मी लग्नासाठी खोटा साने मास्तर उभा केला, तसाच यांना खोटा मामा उभा करायला काय जात आहे? यांचं तर डोकंच चालत नाही आहे. पण यांना कसं सांगू मी? असं आता तो म्हणायला लागतो. त्यावेळेला मग नंतर तो पुन्हा म्हणतो की म्हणजे काय ना, तुमचं लग्न थांबायला नको याच्यासाठीच मी बोलतोय. तुला कळतंय का लावण्या, मी काय सांगतोय ते? तुझा आणि अर्णवचा सुखी संसार सुरू झाला पाहिजे असंच मला वाटतं आणि त्यामुळे तू एक काम कर, तू तुझ्या लांबच्या कुठल्या तरी मामाला बोलाव. कळलंय तुला, होईल का मॅनेज? तेव्हा तिच्या डोक्यात ट्यूब पेटते. ती म्हणते की ओ ओ, नाव आय गॉट इट, की काय बोलताय तुम्ही? ठीक आहे, माझा लांबचा मामा मामी दोघंही येतील लग्नासाठी, नॉट ॲन इश्यू. तोपर्यंत आपलं लग्न काही थांबणार नाही ना. तेव्हा मग लगेच वल्लरी म्हणते की हो हो ठीक आहे, म्हणजे खरंच जावई बापू तुम्ही अगदी उत्तम आयडिया दिलीत बरं का. तेव्हा मग राकेश म्हणतो की ठीक आहे, म्हणजे काय ना, लग्न होणं हे जास्त महत्त्वाचं आहे. शिवाय अर्णव त्याची अवस्था काय आहे हे आपल्याला चांगलंच माहिती आहे आणि त्यासाठीच आपल्याला लवकरात लवकर हे लग्न होणं हे जास्त गरजेचं आहे, नाही का? बरं चला मी निघतो, असं म्हणून तो आता तिथून निघतो आणि दोघींनाही आनंद होतो की फायनली आपल्याला काहीतरी एक क्लू मिळाला आहे. आता वल्लरी देखील त्याच्याकडे बघतच असते. लावण्य म्हणते की मामी फायनली फायनली काहीतरी छान आयडिया दिली जिजूंनी आणि त्यामुळे आता कुठलीही गोष्ट अडणार नाही. आता माझी मम्मा ही स्वतःहूनच आजीला कॉल करून सांगेल की माझा मामा मामी आहेत ते लग्नासाठी तयार होत आहेत, म्हणजेच ते येणार आहेत, मग आपला साखरपुडा थांबायला नको. लावण्य आता खूपच खुश होते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं ईश्वरीला आता नम्रता बसायला सांगते, पाणी देते आणि म्हणते की इशू अगं काय झालं आहे, प्लीज मला जरा सांगशील का? त्यावेळेला ती म्हणते की ताई खरंच मला कळत नाही आहे, म्हणजे मी तेवढं त्यांच्याशी बोलली परंतु तरीही त्यांच्याशी बोलण्याची इच्छा आहे परंतु बोलताच येत नाही आहे. तेव्हा मग नम्रता म्हणते की इशू अगं इतकं सगळं घडतंय, तुला कळतंय ना की तुझं मन अशांत आहे. मग याच्यासाठी आपलं कोणतरी जवळचा माणूसच लागतं मन मोकळं करायला. मग तू अर्णव सरांशी बोल ना. तेव्हा ती म्हणते की कसं बोलू मी? मी किती वेळा त्यांना कॉल ट्राय केलेत परंतु ते माझा कॉलच उचलत नाही आहेत. कसं करणार आहे मी? त्यावेळेला ईश्वरी म्हणते की हे बघ, मला समजत नाही आहे, मी आता त्यांना कॉल करणार नाही आहे. तेव्हा नमू म्हणते की हे बघ इशू, एकच गोष्ट लक्षात ठेव की या सगळ्यामध्ये तुझं घमंड आहे ते अजिबात मध्ये येऊ देऊ नकोस. तुमची मैत्री आहे ना, कदाचित तेही वेगळ्या प्रॉब्लेममध्ये फसू शकलेले असतील,
काहीतरी प्रॉब्लेम असेल, तू एकदा त्यांच्याशी बोलून घे, मग तुला समजेल. समोरून कॉल लाव, समोरून बोल त्यांच्याशी, मग कदाचित ते तुला सगळं सांगतील. तेव्हा मग ईश्वरी म्हणते की नाही, आता मी त्यांना कॉल वगैरे काहीच करणार नाही आहे, बस झालं आता. आणि तसंही मला क्लाउड किचनला निघण्यासाठी आता उशीर होतोय. तेव्हा नमू म्हणते की हे बघ इशू, असं करू नकोस. आपल्या नात्यामध्ये असा कडवटपणा आणायचा नाही आहे. आणि तू अर्णव सरांना सांगितलेस का की तुझं येत्या 2 दिवसांमध्ये साखरपुडा आहे? मग तेही तुला सांगायला हवं ना त्यांना. त्यामुळे तू त्यांना सांग प्लीज, असं ती बोलते. त्याच वेळेला आता इथे ईश्वरी म्हणत असते की हे बघ नमुताई, काही झालं ना तरीही मला त्यांना सांगण्याची इच्छाच नाही आहे, कारण ते माझा फोनच उचलत नाही आहेत. मग मी काय करायचं आहे? म्हणूनच आता मी ठरवलं आहे की नाही, आता मी त्यांना फोन करणार नाही आहे. जेव्हा त्यांना याद येईल किंवा त्यांना मला फोन करावंसं वाटेल, तेव्हा ते करतील फोन, असं ती बोलायला लागते. आणि त्यानंतर मग आता ईश्वरी असं पण म्हणते की कितीही काही झालं तरीही आपल्याला आता आपल्याकडेच लक्ष द्यायला हवं ना. बरं ठीक आहे नमुताई, आता लवकरात लवकर मला क्लाउड किचन सुरू करायला हवं. ऑलरेडी उशीर झाला आहे, मला तिथे लक्ष द्यायला हवं. त्यामुळे चल, मला घाई होते, मी निघते आता. आणि तुला पण यायचं असेल तर तू नंतर आवरून प्लीज ये, असं ती तिला सांगू लागते. आणि तिकडून ईश्वरी आता निघून जाते. आणि नम्रता तिला काही बोलायला जाणार, परंतु ती त्याबद्दल काहीच ऐकून घेत नाही. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की नाश्त्यासाठी आजी बसलेली असते. तेवढ्यातच तिथे अर्णव येतो आणि तो बाजूला बसतो. तो पुढे काही आजीची सुरुवातीला बोलत नाही. नंतर हळूहळू सगळेजण येतात. त्याच वेळेला आता बसलेली असताना अंजली येते आणि अंजली म्हणते की हे घे आजी, मी आरती केली होती, त्यामुळे प्रार्थना केली आणि मग हे घे, सगळ्यांनी ओवाळून घ्या, असं म्हणून आता ती ताट पुढे करते आणि सगळेजण देवाचा त्या ताटाचा आशीर्वाद घेतात. आजी म्हणते की बरं केलं असं. तर त्याबरोबर अंजली म्हणते की आजी हो, आता या सगळ्यात जास्त सगळ्याची गरज ही तुला आहे, त्यामुळे तुझ्यासाठी मी आणलं. तेव्हा आजी पुढे काहीच बोलत नाही. लावण्य आहे त्याने म्हणते की आजी, एक गुड न्यूज आहे, इट मीन्स गुड न्यूज फॉर ऑल. आजी विचारते की काय गं, काय झालं? तेव्हा ती म्हणते की माझ्या मॉमचा फोन आला होता. ॲक्च्युली ना ती युरोप टूरवर असल्यामुळे तिला इथे येता येणार नाही आहे पुढचा महिनाभर तरी. आणि त्यामुळेच मग तिने सांगितलं आहे की दुसरे कोणी नातेवाईक म्हणजे मामा मामी यांच्याशी ती बोलणार आहे आणि मग ते साखरपुड्याला असणार आहेत. तेव्हा लावण्याला बघतच ती म्हणते की अगं लावण्या, पण इतकी घाई करण्याची काय गरज आहे आपल्याला? आपण थांबूया की तुझ्या आई येईपर्यंत. कशाला इतकी घाई करायची आहे साखरपुड्याची? तेव्हा मग आता लगेच मामी म्हणायला लागते की अहो तसं नाही, काय ना आता सगळं तयारी तर आहे ना आपली, मनाचीही तयारी झालेली आहे दोघांच्याही, त्यामुळे उगीच कशालाही थांबायचं आहे आपण. आणि शिवाय तिची आई पुढचा काही महिनाभर येणार नाही आहे, मग आपण महिनाभर साखरपुड्याची वाट बघायची आहे का? असं आता मामी सगळ्यांसमोर म्हणते. त्यामुळे ते जरा गप्पच होतात. आता त्यावर अंजली म्हणते की तुम्ही काय करताय सगळे? निदान तुम्ही अर्णवला तरी विचारा ना. हे सगळं करत असताना निदान त्याच्या मनाचा तरी विचार करा. लग्न त्याचं होणार आहे, त्यामुळे त्याला काय वाटतंय काय नाही याबद्दल त्याचं काय मत आहे हे जरा तरी तुम्ही विचारात घ्या, असं अंजली सगळ्यांना खडसावते. इथे ईश्वरी आता तिचं क्लाउड किचन ओपन करण्यासाठी आलेली असते. आणि ती ओपन करत असताना तिला अर्णवच्या सगळ्या गोष्टी आठवायला लागतात. ती दरवाजा ओपन करण्याच्या अगोदरच सगळ्या गोष्टींचा विचार करायला लागते आणि बाजूलाच उभी राहते. अर्णवने कशाप्रकारे तिला बिझनेससाठी उद्युक्त केलेलं असतं, त्याचप्रमाणे तो तिला म्हणालेला असतो की मिस इंदोर, तुझी ही जी काही मिठाई आहे ना, ह्याचा ब्रँड तयार होऊ शकतो, तुला माहिती आहे का? याला फक्त ब्रँडिंगची गरज आहे. तुला माहिती आहे सात्विक फॅशन पण अशीच सुरुवात झाली होती, त्यानंतर पुढे किती आता मोठं झालं हे पाहिलंच ना तू. आता ईश्वरीला अर्णवची एक एक वाक्य अगदी व्यवस्थितपणे आठवायला लागतात. त्याचबरोबर आता अर्णव हा ईश्वरीला म्हणतो की हे बघ ईश्वरी स्वीट्स हम इंदौर से है, आणि मी बघतोय की तुझे 1+1 मिलियन+ कस्टमर्स आहेत जे इथे आहेत. मग नंतर तो ईश्वरीला गिफ्टमध्ये एक चावी देतो आणि म्हणतो की मिस इंदोर, ही जी काही चावी आहे ती साधीसुधी चावी नाही, ही चावी आहे तुझ्या 100व्या क्लाउड किचनची. आणि ती चावी बघत असताना ईश्वरीला तेवढाच आनंद झालेला असतो. आणि ईश्वरीला स्वप्न दाखवणारा, तिचा बिझनेस उभा करू पाहणारा अर्णव सर हा तिच्याशी बोलत नाही. त्यामुळे तिला खूप त्रास होतो आणि ती पुन्हा एकदा सरांना फोन करते. आणि फोन करत असताना इथे आता अर्णवला आजी विचारते की चिंटू बोल, माझा कोणताही दबाव नाही आहे, आता तुझ्या मनात खरं काय आहे ते बोलून दाखव. त्यावेळेला मग ईश्वरीचा फोन येत असताना त्याला आठवतं. ईश्वरी म्हणते की सर, आईबाबांनी माझ्यासाठी जो काही निर्णय घेतला आहे तो योग्यच असेल ना, त्याबद्दल मला काय विचार करायचा आहे? तेवढ्यातच आजी म्हणते की मला असं वाटते चिंटू की तुझ्या या कोणत्याही कॉलपेक्षा आपलं बोलणं जास्त महत्त्वाचं नाही आहे का? तेव्हा मग तो फोन कट करतो आणि बाजूला ठेवतो. ईश्वरी म्हणते की काय झाले सरांना, अजूनही ते फोन का उचलत नाही आहेत? तेव्हा मग आता अर्णवला आजी म्हणते की बघ चिंटू, आता तू मला खरं खरं सांग, नेमकं काय आहे?
तुझ्या मनात काय आहे ते स्पष्टपणे बोल. तेव्हा अंजली म्हणते की हे बघ अर्णव, आता वेळ आहे, प्लीज बोल. तेव्हा मग लगेच तो म्हणतो की हे बघा, आता ना मला काहीच यावर पुन्हा विचार करायचा नाही आहे. जे काही मी त्या दिवशी बोललो तेच क्लिअर आहे आणि आपलं जसं काही ठरलं आहे ना तसंच होणार आहे. त्यामध्ये काहीही चेंजेस होणार नाही आहेत. आणि प्लीज ताई, आताही आपल्याला पुन्हा त्या गोष्टीवर बोलायचं नाही आहे. त्या गोष्टी आता जरा बाजूलाच राहू दे, असं ती बोलून दाखवते. आणि त्यात तो बोलून दाखवतो आणि मग इथे लावण्याला खूप आनंद होतो की अर्णव त्याचा निर्णय बदलणार नाही. तो म्हणतो की मी तुम्हाला भीती वाटते की मी माझा निर्णय बदलेन, तर तसं होणार नाही. आता प्लीज, वेळ खूप निघून गेलेली आहे ताई आणि इट्स टू लेट. त्यामुळे आता जो काही निर्णय आपला झाला आहे ना तोच फायनल आहे असं आपण ठरवूया आणि पुढे कोणत्याही गोष्टीचा आपल्याला आता विचार करायचा नाही, असं तो बोलून दाखवतो. आणि ईश्वरीने हे सगळा निर्णय घेतला, त्यामुळे आता काहीही पुढे बोलायची गरजच नाही आहे असं त्याने ठरवून टाकलेलं असतं. आता अंजलीला पण वाईट वाटतं की काही झालं तरीही अर्णव अजूनही बोलायलाच तयार नाही आहे. आजीला तो म्हणतो की आजी, तो काही विषयच नाही, परंतु मला जरा वेळ हवा आहे, बाकी काही नाही. हे सगळे रिलेशन्स, ह्या सगळ्या गोष्टी या निर्माण होण्यासाठी थोडा वेळ लागेल मला. तेव्हा मग लावण्य म्हणते की यार, मला असं वाटतंय की ह्या सगळ्या गोष्टी ना आपण दोघांनी सोबत मिळून जपायला हव्यात, बरोबर की नाही. अर्णव म्हणतो की हो, परंतु लावण्य, मला थोडा वेळ हवा आहे या गोष्टी कशा आपण दोघांनी हँडल करायच्यात याच्यासाठी. आणि ती गप्पच बसते. पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत, ईश्वरी अर्णवला विचारत असते की अर्णव सर, तुम्हाला मी विचारते की तुम्ही खुश आहात की नाही, या निर्णयामुळे तुम्ही आनंदी आहात की नाही. अर्णव म्हणतो की आता माझं खुश असणं किंवा न असणं याच्याबद्दल काहीही महत्त्वाचं वाटत नाही मला, जे आहे ते आहे. तेव्हा ईश्वरी म्हणते की हे बरं आहे, म्हणजे तुम्ही मला विचारू शकता फ्रेंड म्हणून की मी आनंदी आहे की नाही, परंतु मी तुम्हाला एक मैत्रीण म्हणून नाही विचारू शकत का की तुम्ही आनंदी आहात की नाही म्हणून. बोला. त्यावेळेला मग अर्णव म्हणतो की मिस इंदोर, तू आज माझी फ्रेंड आहे, काय माहिती उद्या कदाचित नसशील. असं म्हटल्यावर आता ईश्वरी आणि अर्णव एकमेकांकडे बघतच राहतात. ईश्वरीला आता ते ऐकून धक्काच बसलेला असतो की अर्णव असं का बोलतोय. त्यानंतर लावण्य आता ईश्वरीच्या म्हणजे ऑफिसमध्ये येते आणि म्हणते की ईश्वरी देसाई, परवा माझी आणि ARची एंगेजमेंट आहे, त्यामुळे यू आर कॉर्डियली इन्व्हायटेड, असं ती आता तिला सांगते. आणि हे ऐकून तिला आता धक्काच बसलेला असतो. हो, तुला एंगेजमेंटला नक्कीच यायचं आहे, असं ती आता तिला सांगायला लागते. आणि त्यामुळे ईश्वरीचा ते ऐकल्यानंतर पायाखालची जमीनच साधारते, ती तिच्याकडे बघतच राहते. तर इथे आता दुसरीकडे एक भयंकर गोष्ट घडणार असते, ती म्हणजे राकेश हा अंजलीबाबत एक मोठं पाऊल उचलत असतो. राकेश हा अंजलीच्या दुधामध्ये काहीतरी औषध मिक्स करत असतो आणि ते औषध आता तो टाकत असताना तिचं अजिबात लक्ष नसतं. आता तो ते दुधाचा ग्लास तिला पिण्यासाठी म्हणून देतो आणि ते दूध पित असताना तिला थोडं ते कडू पण लागत असतं, परंतु ती पिते. आणि ते प्यायल्यानंतर आता नेमकं तिचं काय होणार आहे, नेमका हा राकेशचा कोणता डाव असेल, हे पाहणं रंजकतेचं ठरेल. अशाच अपडेटसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.